नमस्कार. निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत इयत्ता 3री ते 5वीच्या विद्यार्थ्यांची गणित विषयातील संख्याज्ञान या अध्ययन स्तर 9 म्हणजेच विद्यार्थी 10 ते 20 पर्यंतच्या संख्या ओळखतो ही अध्ययन क्षमता आपणास विकसित करायची आहे. या स्तरामध्ये विद्यार्थ्यांना 1 ते 20 पर्यंतच्या संख्या क्रमाने म्हणता येणे, तसेच तेवढ्या वस्तू मोजणे, संख्या ओळखणे, वाचणे व अंकात लिहिणे हे अध्ययन क्षमता स्तर गाठणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना 1 ते 20 संख्यानामे क्रमाने म्हणता येतात. या स्तरासाठी विद्यार्थ्यांना शिक्षकाच्या सूचनेनुसार 9 ते 20 पर्यंतच्या वस्तू मोजता येतात, पण वस्तू मोजताना विद्यार्थ्यांकडून चुका होतात. या चुका टाळण्यासाठी आपण काही सूचना विद्यार्थ्यांना द्याव्यात. या सूचना म्हणजे कोणतीही वस्तू मोजताना सुरुवात 1 या अंकाने करावी. एका वेळेस एकच वस्तू उचलावी. वस्तू मोजताना अंक उच्चाराबरोबर विद्यार्थ्याने वस्तू उचलावी व वेगळी करावी. वस्तू मोजताना घाई करू नये. अंक उच्चारताना घाई करू नये. याप्रमाणे विद्यार्थ्यांना सूचना दिल्यास वस्तू मोजण्यास अचूकता येईल. प्रत्यक्ष वर्गात विद्यार्थी वस्तू मोजतानाचा व्हिडिओ आपण पाहूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17. विद्यार्थ्याला अंक उच्चाराबरोबर वस्तू कशा मोजायच्या याची माहिती मिळाल्यानंतर विशिष्ट अंका इतक्या वस्तू वेगळ्या करण्यास सांगावे. या संदर्भात आपण व्हिडिओ पाहूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. सदरील विद्यार्थ्यास गणित पेटीतील मण्यांच्या माळेतील 14 अंका इतके मणी वेगळे करण्यास सांगितले व नियमाचे पालन करीत विद्यार्थी मणी वेगळे करतो. गणन केलेल्या वस्तू इतके अंक विद्यार्थ्यांना लिहिता येणे आवश्यक आहे. यासाठी एक खेळ आपण वर्गात एका विद्यार्थ्याला समोर बोलावून घेऊ शकतो. विद्यार्थ्यांसमोर काही वस्तू ठेवून त्याला वस्तू मोजून वस्तू इतका अंक लिहिण्यास सांगावा. उदाहरणार्थ, विविध रंगीत मण्यांमधून गुलाबी मणी दिलेल्या बॉक्समध्ये टाकण्यास सांगावे व मोजलेल्या मण्यांनी इतका अंक फळ्यावर लिहिण्यास सांगावा. ही प्रत्यक्ष कृती वर्गात कशी घ्यायची याचा आपण व्हिडिओ पाहूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17. विद्यार्थ्यांना वस्तू मोजण्यास सांगावे व जितक्या वस्तू मोजल्या त्या अंकात ओळखण्यास सांगावे. ही प्रत्यक्ष कृती वर्गात कशी घ्यायची याचा आपण व्हिडिओ पाहूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19. विद्यार्थ्यांकडून 9 ते 20 अंकाचे वाचन करून घ्यावे. नियमित वाचन सराव घेतल्यास विद्यार्थ्यांकडून 9 ते 20 अंक सहज ओळखले जातील. या संदर्भात वैयक्तिक सराव आवश्यक आहे. हा सराव कसा घ्यायचा याचा आपण व्हिडिओ पाहूया. 1 2 3 4 5 6
7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 हा अंक कोणता आहे? 16 हा अंक कोणता आहे? 15 हा अंक कोणता आहे? 18 हा अंक कोणता आहे? 7 हा अंक कोणता आहे? 13 वरीलप्रमाणे विद्यार्थ्यांना वैयक्तिक व गट स्तरावर असे खेळ खेळण्याची संधी देऊन आपण 9 ते 20 अंक ओळख, 9 ते 20 पर्यंतच्या समूहातून ठराविक संख्येइतक्या वस्तू वेगळ्या काढणे, 9 ते 20 अंक वाचणे व लिहिणे या बाबींचा अधिकाधिक सराव घेतल्यास विद्यार्थ्यांना खेळामध्ये कौशल्य प्राप्त होईल. विद्यार्थी आनंदाने 10 ते 20 पर्यंतच्या संख्या निश्चितच ओळखेल. या खेळांचा वारंवार सराव केल्यास दृढीकरणही उत्तम होईल. याप्रमाणे आपण वैयक्तिकरित्या किंवा समूहाने असे खेळ आयोजित करून सराव घेतल्यास विद्यार्थी 10 ते 20 पर्यंतच्या संख्या ओळखू शकेल, वाचू शकेल व लिहू शकेल अशी मला खात्री आहे. निपुण विद्यार्थी घडविणाऱ्या आपल्या कार्यास हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत इयत्ता 3री ते 5वीच्या विद्यार्थ्यांची गणित विषयातील संख्याज्ञान या कौशल्यामधील अध्ययन स्तर 10 ते 20 पर्यंतच्या संख्या ओळखतो ही अध्ययन क्षमता आपणास विकसित करायची आहे. या स्तरामध्ये विद्यार्थ्यांना दशकाचा संबोध पक्का झालेला असतो. दशक म्हणजे 10 ही संकल्पना पक्की होण्यासाठी आपण 10ची नोट, दशक दांडे, दशक माळा इत्यादी वस्तू वापरू शकतो. 10 ते 20 अंक विद्यार्थी क्रमाने म्हणतात आणि ओळखतात. 10 ते 20 संख्या म्हणायला लागल्यानंतर विद्यार्थ्यांना त्या संख्यांचा बोध पक्का होण्यासाठी शिक्षक विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या कृतीद्वारे सराव घेऊ शकतात. यासाठी विद्यार्थ्यांना आपण वेगवेगळ्या वस्तू, मणिमाळ, चित्र मोजण्यास देऊन सराव घेऊ शकतो. त्यासाठी वर्गात आपण फलकावर 10 ते 20 मधील कोणताही विशेष अंक फलकावर लिहून तेवढे विद्यार्थ्यांना फरशीवर गोल काढण्यास सांगणे ही कृती देऊ शकतो. 10 ते 20 संख्या विद्यार्थ्यांना आता मोजता येतात, ओळखता येतात. मणिमाळेवर सोप्या पद्धतीने 10 ते 20 संख्या कशा दाखवायच्या आहे हे विद्यार्थ्यांकडून आपल्याला मोजून घ्यायच्या आहेत. अंकशिडी, अंक पायऱ्या अशा पद्धतीने खेळाच्या माध्यमातून जर सराव करून घेतला तर निश्चित विद्यार्थी 10 ते 20 अंक सहज ओळखू शकतात. यावरील व्हिडिओ आपण पाहूया. 11 12 13 14 15 16 17 18 19 20 11 12 13 14 15 16 17 18 19 20 व्हेरी गुड. अशा पद्धतीने खेळाच्या माध्यमातून जर आपण विद्यार्थ्यांना गट जोडीने वैयक्तिक सराव करून घेतला तर निश्चित विद्यार्थ्यांचे 10 ते 20 अंक संबोध संकल्पना पक्क्या होतात. अंकशिडी, अंक पायऱ्या अशा पद्धतीने खेळाच्या माध्यमातून जर सराव करून घेतला तर निश्चित विद्यार्थी 10 ते 20 अंक सहज ओळखू शकतात. 11 ते 20 अंक ओळखण्यासाठी विद्यार्थ्यांकडनं आपल्याला अनेक कृती करून घेता येतात. जसे की मणिमाळेवर आपल्याला त्यांना विशिष्ट संख्या सांगायची आणि त्या पद्धतीने ते आपल्याला मणिमाळेवर त्या संख्या दाखवतील. अशा पद्धतीने आपल्याला तो खेळ विद्यार्थ्यांकडून खेळून घेतल्यानंतर सराव पक्का होतो. तसेच दुसरा खेळ आहे अंक पायऱ्या. 11 ते 20 अंकांच्या अंक पायरी जर आपण वर्गामध्ये फरशीवर आखली आणि विद्यार्थ्यांना जर प्रत्येकाला कमरेवर हात ठेवून उभे करून विशिष्ट 11 पासून ते 20 अंकांपर्यंत आपण उड्या मारण्यास सांगितल्या तर विद्यार्थी क्रमाने 10 ते 20 अंकांपर्यंत सहज शिडी चढल्याप्रमाणे कृती करून तो अंक खेळ अतिशय आनंदाने खेळतात. अंक कार्डांच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना आपण
कोणताही अंक सांगायचा आणि विद्यार्थी त्या अंकाचे कार्ड उचलून आपल्याला दाखवतील, ही सुद्धा कृती करून घेतल्यानंतर त्यांचा अंकांचा संबोध पक्का आहे हे आपल्याला लक्षात येते. अशा पद्धतीने खेळाच्या माध्यमातून जर आपण विद्यार्थ्यांना गट, जोडीने आणि वैयक्तिक सराव करून घेतला तर निश्चित विद्यार्थ्यांचे 10 ते 20 अंक संबोध संकल्पना पक्क्या होतात. अंकशिडी, अंकपायऱ्या अशा पद्धतीने खेळांच्या माध्यमातून जर सराव करून घेतला तर निश्चित विद्यार्थी 10 ते 20 अंक सहज ओळखू शकतात. निपुण विद्यार्थी घडवण्याच्या या कार्यास आपल्याला मनस्वी शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत आपल्याला इयत्ता 3री ते 5वीच्या विद्यार्थ्यांची गणित विषयाची संख्याज्ञानातील अध्ययन स्तर 9 म्हणजेच 20 संख्यांच्या समूहातून ठराविक संख्ये एवढ्या वस्तू काढून दाखवतो या स्तरापासून अध्ययन स्तर 10 म्हणजेच 10 ते 20 पर्यंतच्या संख्या ओळखतो, वाचतो ही अध्ययन क्षमता विकसित करायची आहे. मी डॉक्टर प्रदीप दिगंबर भदाने, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळकोठे, तालुका पारोळा, जिल्हा जळगाव, निर्मिती कार्यालय, जिल्हा व प्रशिक्षण संस्था जळगाव. अध्ययन स्तर 9 विद्यार्थ्याने प्राप्त केला आहे. या स्तरात विद्यार्थ्याला 20 वस्तूंच्या समूहातून सांगितलेल्या संख्ये एवढ्या वस्तू काढता येतात. म्हणजेच 1 ते 20 संख्यानामे गणना त्याला करता येते. अध्ययन स्तर 9 कडून विद्यार्थ्याला अध्ययन स्तर 10 कडे न्यायचे आहे. 10 ते 20 संख्या ओळखणे, वाचन करता येणे या स्तरात अपेक्षित आहे. 10 ते 20 या संख्यांचे वाचन विद्यार्थी खेळातून कसे शिकतील या व्हिडिओमध्ये काही सोपे आणि मजेशीर खेळ आपण पाहूया. वस्तू मोजा व संख्या कार्ड दाखवा. शिक्षक 10 ते 20 पर्यंतच्या वस्तूंचे छोटे समूह तयार करतात. उदाहरणार्थ 14 पेन्सिली, 17 बिया. विद्यार्थी त्या वस्तू मोजतात आणि संबंधित संख्या कार्ड दाखवतात व वाचतात. यातून विद्यार्थ्यांचा वस्तू मोजणे या आधीच्या स्तरातील कौशल्याचा संख्यांशी सहसंबंध दृढ होईल. दुसरा एक खेळ आपण मजेशीर खेळ पाहूया. झुकझुक गाडी जोडूया, संख्यांचा खेळ पाहूया. आगगाडीच्या डब्याच्या आकाराचे 10 ते 20 संख्या कार्डे तयार करून विद्यार्थ्यांना ती क्रमाने लावायला सांगायची. म्हणजेच 10, 11, 12 अशा पद्धतीने 20 पर्यंत. ज्याने सर्वात जलद आणि बरोबर रेल्वे तयार केली तोच चालक बनेल. या खेळातून विद्यार्थी क्रमवार संख्या वाचतात आणि त्याची दृश्य ओळख पक्की होते. पुढची एक कृती आपण पाहूया. संख्यांचा झोपाळा. 10 ते 20 या संख्यांची कार्डे दोरीवर यादृच्छिक क्रमाने लटकवा. एका विद्यार्थ्याला एखादी संख्या ओळखायला सांगावी. उदाहरणार्थ 13 कुठे आहे? तो विद्यार्थी योग्य संख्या दाखवतो आणि तो मोठ्याने वाचतो. यानंतर इतर विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या संख्या दाखवायला सांगाव्या. यामुळे सर्व विद्यार्थ्यांना संख्या वाचनाची व ओळखण्याचा सराव होईल. आता आपण अजून एक कृती पाहूया. ओळखा पाहू. 10 विद्यार्थी रांगेत उभे करून 11 ते 20 संख्या कार्ड यादृच्छिक क्रमाने समोरून दिसेल असे धरायला सांगावे. शिक्षकांनी संख्या कार्ड असलेल्या एका विद्यार्थ्याचे नाव सांगायचे. समोर बसलेले विद्यार्थी त्या विद्यार्थ्याकडे असलेल्या कार्डवरची संख्या वाचतील. हीच कृती संख्या सांगून विद्यार्थ्याचे नाव विचारणे अशी उलट क्रमाने पण घेता येईल. अशा प्रकारे विद्यार्थ्यांना वैयक्तिक व गटात खेळ खेळण्याच्या आणि कृती करण्याची संधी देऊन आपण 1 ते 20 वस्तू मोजण्याच्या अध्ययन स्तराकडून 10 ते 20 संख्या ओळखणे व वाचणे या स्तरापर्यंत नेऊ शकतो. वरील खेळातून विद्यार्थी 10 ते 20 संख्यांचे वाचन, ओळख आणि वापर सहज शिकतात. शिक्षकांनी दररोज 5 ते 10 मिनिटे अशा खेळाद्वारे सराव घ्यावा. विद्यार्थ्यांना स्तुतीद्वारे प्रोत्साहन द्यावे आणि चुका झाल्यास हसत खेळत दुरुस्ती करावी. यातून विद्यार्थी तणावविरहित वातावरणात सहज शिकतील. हसत खेळत शिक्षण आणि खेळातून शिकणे हा दृष्टिकोन शिकणे आनंददायी आणि सोपे करूया. अशा प्रकारे विद्यार्थ्यांना वैयक्तिक व गटात खेळण्याच्या आणि कृती करण्याची संधी देऊन आपण 1 ते 20 वस्तू मोजण्याच्या अध्ययन स्तराकडून 10 ते 20 संख्या ओळखणे व वाचणे या स्तरापर्यंत नेऊ शकतो. वरील खेळातून विद्यार्थी 10 ते 20 संख्यानामे वाचन,
ओळख आणि वापर सहज शिकतात. शिक्षकांनी दररोज 5 ते 10 मिनिटे अशा खेळाद्वारे सराव घ्यावा. विद्यार्थ्यांना स्तुतीद्वारे प्रोत्साहन द्यावे आणि चुका झाल्यात हसत खेळत दुरुस्ती करावी. यातून विद्यार्थी तणावविरहित वातावरणात सहज शिकतील. हसत खेळत शिक्षण आणि खेळातून शिकणे हा दृष्टिकोन ठेवून शिकणे आनंददायी आणि सोपे करूया. निपुण विद्यार्थी घडवणाऱ्या आपल्या या कार्यास हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.